हॅलो स्टुडंट, आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य तर बनवायचे असतात, परंतु वाक्य बनवत असताना खूप वेगवेगळ्या समस्या आपल्या समोर येतात। कित्येक वेळेस आपल्या समोर अशी वाक्य येतात की ज्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट आहे का, कोणता आहे का सब्जेक्ट नाहीच हेच समजत नाही। आणि हो, अशा प्रकारची वाक्य पुष्कळ असतात की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट नसतो। मग जर सब्जेक्ट नसेल तर अशा प्रकारची वाक्य आपण कशा पद्धतीने करू शकतो, आणि ती सुद्धा अगदी कमी वेळेमध्ये खूप सारी वाक्य। तर मी तुम्हाला आज हेच शिकवणार आहे। मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये, ज्यामध्ये आपण शिकत आहोत 0 लेवल पासून इंग्रजी लिहायला। इंग्रजी तर लिहायचं आहे, आम्हाला फारसं काही येत नाही, म्हणजे आम्ही 0 लेवलचे आहोत। मग इंग्रजी आम्ही लिहिणार कसं? आणि इंग्रजी नाही लिहिलं तर आपल्याला माहिती आहे निबंध, पत्र यासारख्या ठिकाणी आपल्याला खूप वेळेस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना कराव्या लागतात। त्यामध्ये अशा प्रकारची वाक्य पण येतात ज्यामध्ये सब्जेक्टच नसतो। मग ते वाक्य आपण कसे करायचे हा खूप मोठा प्रश्न असतो। सध्या आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपला हा आजचा 8वा सेशन आहे। या अगोदरचे 7 सेशन ज्यांनी पाहिलेले नाहीत ते 7ही क्लासेस जे आहेत ते जरूर पहा, ज्यांना इंग्रजीमध्ये लिहायला शिकायचं आहे। यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने मी शिकवलेला आहे। त्यामधला माझा सध्या जो सर्वांना आवडतो आहे व्हिडिओ तो आहे इंग्रजीचा चमत्कार 24/7। हा व्हिडिओ खूप लोकांना आवडत आहे। त्याचबरोबर इंग्रजीमध्ये वाक्य कशा पद्धतीने बनवायचे, झटपट इंग्रजीत वाक्य बनवा या पद्धतीचा सुद्धा जे व्हिडिओ आहेत आपले तर ते सुद्धा खूप फेमस होत आहेत। वेगवेगळ्या ट्रिक्सच्या सहाय्याने टेन्स शिकवलेला आहे मी, तो टेन्स सुद्धा तुम्ही जरूर पाहून घ्या। आज आपण बघणार आहोत एखाद्या वाक्यात सब्जेक्ट नसेल तर आपण कशा पद्धतीने इंग्रजीचे वाक्य लिहायचे आहे। चला तर बघूया। तर पहा, तुम्हाला बोर्डवर टायटल दिसेल देअरचे वाक्य कसे बनवावे। तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की वाक्यात खूप वेळेस अशी वाक्य येतात की ज्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे ते कळत नाही, खरंच सब्जेक्ट आहे का हे पण कळत नाही। तर मग अशा वेळेसचे वाक्य आपण कसे बनवू शकतो। बघा, मी तुम्हाला हा प्रकार सांगते आहे देअरचे वाक्य। हे वाक्य आपल्याला खूप ठिकाणी उपयोगामध्ये येतात, विशेष करून जे विद्यार्थी आहेत त्यांना अशा प्रकारचे पुष्कळ वाक्य लिहायचे काम पडतात की सपोज एखादी स्टोरी लिहायची आहे किंवा एखादा स्कूलवर तुम्ही एसे लिहित असाल, कुठे काय आहे, अशा टाइपचे आपल्याला वाक्य बनवायचे असतात आणि त्यामध्ये सब्जेक्ट नसतो। मग ते वाक्य कसे बनवायचे चला तर बघूया। देअर या शब्दापासून आपण आज वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना बघणार आहोत आणि ह्या अत्यंत महत्त्वाच्या अशा वाक्यरचना असतात। याने आपल्याला खूप वाक्य बनवता येतात। त्यातली खूप कमी वेळेमध्ये 100 वाक्य मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे। चला तर सुरुवात करूया। आधी आपण पाहून घेऊया की देअर या शब्दाचा अर्थ काय असतो। बघा, देअर हा शब्द जो आहे या शब्दाचा एक अर्थ असा असतो की तिथे किंवा तिकडे। ओके, तिथे किंवा तिकडे अशा प्रकारचा देअरचा अर्थ असतो। हा एक अर्थ झाला। आणि दुसरा म्हणजे देअरला काहीच अर्थ नसतो। म्हणजे 2 प्रकारचे वाक्य असतात की ज्या वाक्यांमध्ये तिथे किंवा तिकडे असा अर्थ असेल, अशी काही वाक्य असतात। आणि काही वाक्य अशी असतात की ज्या वाक्यामध्ये देअर या शब्दाला काहीही अर्थ नसतो। कसं ते बघूया। सी हिअर, बघा तुम्हाला एक इथे वाक्य दिसतील बघा, काही एक जंगल आहे। ओके, आता प्रश्न पडतो की काय वाक्य लिहू। आपण जे ट्रिक वापरतो तर त्या ट्रिक्सच्या मदतीने जर फर्स्ट अँड लास्ट लेटर असं जर आपण लिहिलं तर एक जंगल म्हणजे अ जंगल किंवा अ फॉरेस्ट आणि आहे म्हणजे इज। तर मग जनरली कोणी कोणी अशा प्रकारच्या वाक्यरचना करू शकतं। ओके, समजा हे वाक्य लिहायचं झालं तर मग अ फॉरेस्ट, जंगल म्हणजे फॉरेस्ट, जंगलही शब्द लिहू शकतो आपण, अ फॉरेस्ट इज। मग हे वाक्य बरोबर आहे का? तर बघा वाचून कसं वाटतं तुम्हाला। अ फॉरेस्ट इज असं पूर्ण वाक्य असतं का? तर नाही। तर हे जे वाक्य आहे अशा प्रकारची वाक्यरचना नसते। परत इथे तुम्ही वाक्य जर पाहिलं, एक बाग आहे, इथे पहा याच पद्धतीने करून अ बाग म्हणजे गार्डन, अ गार्डन इज। हेही वाक्य बरोबर वाटेल? नाही वाटत आहे ना। बघा, मग हे अशा प्रकारचे वाक्य जेव्हा येतात तर त्यावेळेस आपण देअरच्या रचनेचा उपयोग करत असतो। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की देअर शब्दाला एक अर्थ असा असतो तिथे। ओके, देअर म्हणजे तिथे किंवा तिकडे।
सो आता हा तिथे आणि तिकडे जो शब्द आहे तर तो काय दाखवत असतो, तर ते कुठलं तरी एखादं प्लेस दाखवत असतं, प्लेस एखादं ठिकाण दाखवत असतं. ओके, सो प्लेस किंवा ठिकाण दाखवण्यासाठी आपण हा शब्द वापरत असतो देअर. देअर म्हणजे तेथे, तेथे म्हणजे ठिकाण. ओके, पण इथे बघा एक जंगल आहे, याच्यामध्ये तिथे किंवा तिकडे अशा काही प्रकारचा अर्थ दिसतो का आपल्याला, तर दिसत नाही. शिवाय इथे कुठल्याही प्रकारचा सब्जेक्ट आहे असं आपल्या लक्षात येत नाही. सो मग असे जेव्हा वाक्य येतात तेव्हा आपल्याला लिहावं लागतं देअर. देअर ऍज अ सब्जेक्ट आपल्याला चूज करावा लागतो आणि आपल्याला घ्यावं लागतं देअर. आणि मग नंतर आपल्याला इज म्हणजे हेल्पिंग वर्ड, लास्ट वर्ड घ्यावा लागतो. सो फर्स्ट वर्ड तुम्ही स्वतः चूज करायचा आहे देअर. इथे पहा देअर या शब्दाला काहीही अर्थ नसतो. सो देअर इज अ फॉरेस्ट, देअर इज अ फॉरेस्ट. हे झालं वाक्य. आता पहा हे वाक्य करेक्ट वाटतंय की नाही, आणि हे करेक्ट आहे. सो अशा प्रकारचे वाक्य जेव्हा येतात, आता इथं जर पाहिलं तर देअरला काहीही अर्थ नसतो. तुम्ही म्हणाल तिथे एक जंगल आहे, असं आहे का, तर असा काही विशेष अर्थ त्याला नसतो. एक जंगल आहे जेव्हा आपण वाक्य म्हणतो, बोलत असताना म्हणत असताना तिथे एक जंगल आहे असं आपण बोलीभाषेत वापरतही नसतो, एक जंगल आहे. सो अशा अर्थाचे जेव्हा शब्द वाक्य येतात तेव्हा आपल्याला देअरच्या रचना करायच्या असतात. आता बघा इथेही तसं वाक्य येतं. सो इथे आपण काय घेतो मग, देअर इज अ, बागसाठी शब्द येईल गार्डन, देअर इज अ गार्डन. पण हे वाक्य बघा आता, तनू इकडे आहे. तनू कुठे आहे, इकडे आहे, इथे आहे. सो मला इथे आहे सांगायचंय किंवा इकडे आहे सांगायचंय, तर मी काय म्हणेल, आता इथे बघा या वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिसेल, राईट. जसं मी इथे सांगितलं इथे तुम्हाला कुठेच सब्जेक्ट नाही. तनू इकडे आहे, कोण आहे, तनू आहे, म्हणजे तनू नावाची मुलगी जी आहे ती सब्जेक्ट आहे इथं. तसंच इथे पण पहा, पार्थ तिकडे आहे, कोण तिकडे आहे, पार्थ. सो पार्थ नावाचा मुलगा तिकडे आहे, म्हणजे बघा ह्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट आहे. मी तुम्हाला रूल काय सांगितला, जर वाक्यात सब्जेक्ट असेल तर देअरची रचना करायची नसते, वाक्याची सुरुवात देअरने करायची नसते. जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट नसतो तेव्हा मात्र आपण वाक्याच्या सुरुवातीला देअर ऍज अ सब्जेक्ट आपण घेऊन वाक्य करत असतो. सो इथे बघा तनू इकडे आहे, सो सब्जेक्ट झाला आपला इथला तनू. तनू इज इकडे म्हणजे हिअर, हिअर HERE. तुम्ही म्हणाल मॅडम हा काही देअर आहे का, नाही, हा शब्द आहे हिअर. सो हिअर म्हणजे येथे किंवा इकडे, इकडे किंवा येथे साठी आपण घेतलेला आहे हिअर. हिअर शब्द आहे तो. सो हिअर म्हणजे इकडे, म्हणजेच काय, इकडे तिकडे अशा अर्थाने आपण प्लेस दाखवत असतो. कुठे आहे तनू, तर इकडे आहे म्हणजे या प्लेसला आहे. सो हे प्लेस दाखवण्यासाठी हिअर आणि त्याचबरोबर हा देअर येत असतो. सो पार्थ कुठे आहे, तिकडे आहे, सो तिकडे. सो पार्थ इज देअर. बघा इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते आहे की देअरने वाक्यांची सुरुवात केव्हा करायला पाहिजे आपण आणि कोणत्या वाक्यामध्ये देअर येत नसतो. ओके, ह्या गोष्टी क्लिअर करा तुम्ही. सो इथे तुम्ही पाहिलं की वाक्यात सब्जेक्ट नसेल तर वाक्याची सुरुवात देअरने करायची. इथे आपण पाहिलं की ह्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट आहेत. जर सब्जेक्ट वाक्यात असतील तर आपल्याला देअरने सुरुवात करायची नसते. सो इथे जर तिकडे असा अर्थाचा शब्द आलेला असेल तर तुम्ही देअर शब्द वापरू शकता, पण तो शेवटी येईल आणि तो तेथे या अर्थाने म्हणजे प्लेस सजेस्ट करण्यासाठी येईल, तो ऍज अ सब्जेक्ट नसणार आहे. सो आपल्याला भरपूर सारे वाक्य जे आहेत ते या प्रकारचे करायचे आहेत, म्हणजे देअर ऍज अ सब्जेक्ट आपल्याला वाक्य करायचे. हा पण देअर कधी कधी येतो, त्यासाठी मी एक्सप्लेन केलं इथे की तुम्हाला देअर असा पण येत असतो, परंतु आपण वाक्य जी पाहणार आहोत ती या प्रकारची पाहणार आहोत ज्या वाक्यात सब्जेक्ट नसतो आणि आपल्याला ते वाक्य कन्फ्युज होतात, आता इथे कोणता सब्जेक्ट घ्यावा तशी आपण वाक्य बघणार आहोत. सो इथे जे वाक्य आलेले आहेत ते तिथे म्हणजे प्लेस दाखवण्यासाठी आलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. सो हे दोन सेंटेन्सेस प्लेस दाखवतात, राईट. सो आता आपण बघूया मग या प्रकारच्या देअरचे वाक्य आपण कुठे कुठे करू शकतो आणि ते कसे कसे करायचे आहे. आणि याच्यावरून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 101 वाक्य स्वतःचे स्वतः इथेच बनवू शकणार आहात. मी तुम्हाला इथे प्रूफ दाखवेल की किती सारे वाक्य आपण देअरने करू शकतो. सो सुरुवात करूया आपण. आता देअर नेमका वापरतात कुठे, मग बघा आपण
एखादी गोष्ट अनिश्चित असेल, मग ती वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल, अनिश्चित अशा व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल आपण बोलत आहोत, तर अशा वेळेस म्हणजे सर्टन नाहीये, म्हणजे सब्जेक्ट माहित नाही आपल्याला, अनिश्चित आहे. अनिश्चित आहे म्हणजे माहित नसतो आपल्याला नेमकं काय आहे. अशा अनिश्चित वस्तू किंवा व्यक्तीबद्दल जर आपण बोलत असू तर त्यावेळेस आपल्याला ह्या देअरने सब्जेक्ट घेऊन वाक्य बनवायची असतात. आता बघा, एक माणूस आहे. ओके, आपण सहज बोलतो की एक माणूस आहे. आपण म्हणतो मी तिथे गेलो होतो, एक माणूस आहे. म्हणजेच आपल्याला काय सांगायचं असतं, मी तिथे गेलो होतो, तिथे एक माणूस आहे असं आपल्याला सांगायचं असतं. आपण बोलीभाषेत म्हणतो मी तिथे गेलो होतो, एक माणूस आहे. किंवा आपल्याला सांगायचं असतं ऑफिस होतं, तिथे एक माणूस आहे, एक माणूस तिथं आहे, अशा अर्थाने आपण बोलत असतो. मग अशा वेळेस आपण काय वाक्य घेणार, सिम्पली घ्या देअर इज एक माणूस, देअर इज अ मॅन, देअर इज अ मॅन, तिथे एक माणूस आहे. सो इथे तिथं हा शब्द आपण बोलत नसतो, आपण म्हणत नसतो, त्यामुळे याचा काहीही अर्थ हा इथे तुम्हाला ह्या वाक्यामध्ये दिसत नाही. एक माणूस आहे. ओके, अशा प्रकारचं. सपोज की एक सोसायटी आहे, सपोज त्या सोसायटीमध्ये एक छोटी रूम आहे, तर आपल्याला असं सांगायचं की मी म्हणाले की एक सोसायटी आहे किंवा एक कॉलनी आहे, त्या कॉलनीमध्ये एक रूम आहे, मी कॉलनीमध्ये गेले, एक रूम आहे. म्हणजे मला म्हणायचं असतं की कॉलनीमध्ये एक रूम आहे. सो एक रूम आहे. सो मग काय येईल वाक्य, तिथे काय म्हणणार आपण, देअर इज अ रूम, देअर इज अ रूम. एक मैदान आहे. सपोज आपल्याला म्हणायचं आहे की एक गाव आहे, मग त्या गावात एक मैदान आहे. सो तिथं एक मैदान आहे, या अर्थाने आपल्याला वाक्य लिहायचं असतं. मग एक मैदान आहे, मग वाक्य कसं लिहाल, देअर इज अ ग्राउंड, देअर इज अ ग्राउंड, तिथे एक मैदान आहे. किंवा तुम्ही शाळेबद्दल माहिती लिहित असाल, तुम्हाला शाळेबद्दलची माहिती लिहायची, नेम ऑफ माय स्कूल इज, आणि मग आपण बाकीचे वाक्य लिहितो काय काय आहे स्कूलमध्ये. बघा, स्कूलमध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या सांगण्यासाठी तर आपण देअरचे वाक्य भरपूर वापरू शकतो. म्हणून मी सांगितलं तुम्हाला की जेव्हा देअरचे वाक्य तुम्ही लिहित असाल तर त्यावेळेस आपल्याला तिथं काय आहे या स्वरूपाचे वाक्य लिहायचे असतात, आणि आपण खूप सारे वाक्य बनवू शकतो. सपोज आपण एकच गोष्ट लक्षात घेतली, आपण सपोज स्कूल. ओके, स्कूलमध्ये काय काय आहे हे आपल्याला सांगायचं असेल, मग आपण कितीतरी वाक्य बनवू शकतो. कसं, देअर आर मेनी रूम्स, खूप रूम आहेत तिथे आहेत. सो देअर इज अ टेबल, एक टेबल आहे तिथे. सो अजून म्हणू शकाल तुम्ही की देअर आर फॅन्स, तिथे फॅन्स आहेत. देअर इज अ ग्राउंड, देअर इज अ लायब्ररी, देअर आर सो मेनी रूम्स. ओके, सो देअर इज अ प्ले ग्राउंड. अशा प्रकारचे वाक्य तुम्ही देअरने सुरू करून तुम्ही भरपूर सारे वाक्य तुम्ही लिहू शकता. मग स्कूलमधले, किंवा देअर इज अ प्यून, देअर आर मेनी पीपल्स, देअर इज अ ऑफिस. सो या पद्धतीचे वाक्य तुम्ही एका एका प्लेस बद्दलचे पुष्कळ सारे लिहून काढू शकता. जसं बघा, आता रूम मध्ये एक टीव्ही आहे. सपोज दिस इज अ रूम, आणि मला सांगायचं की ह्या रूम मध्ये काय काय आहे. सो मी काय सांगेल की रूम मध्ये एक टीव्ही आहे. मला असं सांगायचंय रूम मध्ये एक टीव्ही आहे. सो मी कसं म्हणेल मग हे वाक्य, देअर इज अ टीव्ही, देअर इज अ टीव्ही. कुठे आहे, रूम मध्ये आहे, इन द रूम, राईट, देअर इज अ टीव्ही इन द रूम. तशाच प्रकारे बघा, आता रूम मध्ये किती साऱ्या वस्तू असतात. सो तुम्ही सगळ्या वस्तू सांगू शकता देअरने. सो म्हणून बघा 101 वाक्य कशा पद्धतीनं होतात. सो तुम्ही जसं मी स्कूलचे वाक्य सांगितले तसेच तुम्ही आता इथे रूम मध्ये काय काय आहे ते तुम्ही सांगू शकाल. फॉर एक्झाम्पल, देअर इज अ टीव्ही, देअर इज अ ब्लॅकबोर्ड, देअर इज अ बोर्ड, देअर इज अ सोफा, देअर इज अ चेअर, राईट, देअर इज अ विंडो, देअर इज अ ट्रायपॉड, ओके, देअर इज अ मोबाईल. सो या पद्धतीचे सो मेनी सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकता. सो या पद्धतीनं तुमच्याकडे जे जे आहे ते तुम्ही वस्तू सांगू शकता. सपोज तुम्ही सांगत आहात की देअर आर मेनी बुक्स ऑन द टेबल, तिथे पुष्कळ पुस्तकं आहेत टेबलवर. सो तुम्ही म्हणजे तुमच्या रूम मधल्या वस्तू तुम्ही सांगत आहात. सो तुम्ही असंही म्हणू शकाल, तुमच्या टेबलवर सपोज एखादा फ्लावर पॉट आहे ठेवलेला, तर तुम्ही म्हणू शकता देअर इज अ फ्लावर पॉट ऑन द टेबल, टेबलवर एक फ्लावर पॉट आहे. देअर इज अ स्टॅच्यू ऑफ गॉडेस, ठीक आहे, तिथे एक देवाची मूर्ती आहे ठेवलेली. सो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या रूम मध्ये जेवढे वस्तू आहेत ठेवलेला, एक पेन असेल सिम्पली तरी लिहा देअर इज अ पेन. सपोज हँकरचिप ठेवलेला असेल
टेबलवर तुम्ही सरळ लिहा देअर इज अ हँकी, देअर इज अ हँकी, राईट. सो मेनी थिंग्स आर देअर इन द रूम. कितीतरी रूम मध्ये वस्तू असतात. देअर आर सपोज काही औषधं असतील, काही बॉटल्स असतील, वॉटर बॉटल असेल, टिफिन असेल. सो तुम्ही लिहू शकता देअर इज अ टिफिन, देअर इज अ बिग टिफिन इन द स्कूल बॅग. स्कूल बॅग मध्ये एक मोठा टिफिन ठेवलेला आहे. किंवा यासारख्या जे काही वस्तू तुमच्या रूम मध्ये ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येक तुम्ही देअर इज न लिहून काढा. आणि असे तुमचे 100 वाक्य हे एका ठिकाणी देत गेलात तुम्ही की तुमच्या ह्या जागा वस्तू ज्या आहेत त्या तुमच्या तयार होतील. सो बघूया 100+ तुम्हाला डेफिनेटली आजचे जर व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पाहिलात आणि माझी वाक्य मोजलीत तर तुमच्या लक्षात येईल की 100+ वाक्य होत आहेत. आणि ती देअरने कशी करायची ते मी सांगते आहे. सो बघा शाळेमध्ये एक लॅब आहे. सो बघा आता शाळेत एक वस्तू आहे त्या लिहितोय आपण. सो लिहिणार इथे तुम्ही देअर इज अ लॅब. ओके, देअर इज अ लॅब. कुठे आहे? इन द स्कूल. इन द स्कूल. एक हॉटेल आहे. सपोज तुम्ही एखाद्या गावात गेलाय, तुम्हाला सांगायचं हो आहे ना एक हॉटेल आहे, इथे एक हॉटेल आहे, इथे हॉटेल आहे. सो मग काय म्हणाल? देअर इज अ हॉटेल. देअर इज अ हॉटेल, राईट. ओके. नाव आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या प्रत्येक वाक्यामध्ये मी इज घेतलेला आहे. कारण पहा ह्या प्रत्येक वाक्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे. एक मीन्स सिंगल. सो एक माणूस आहे, एक रूम आहे, एक मैदान आहे, एक टीव्ही आहे. सो सिंग्युलर असेल तर इज येतं. आता माहितीच झालेलं आहे तुम्हाला. अगोदरच्या सर्व व्हिडिओज मधनं आपण अगदी बेसिक पासून आय एम ह्या राम आणि सीताच्या जोडीपासून आपण पाहिलेलं आहे. सो तुम्ही ते व्हिडिओज पाहिलेले नसतील तर बेसिक पासून तुम्ही जरूर पहा. म्हणजे ज्यांना इंग्रजी काहीच येत नाही, ज्यांना आय कळत नाही, ज्यांना एम कळत नाही, ते त्या प्रत्येकाला सुद्धा इंग्रजी वाचता पण येणार आहे आणि लिहिता पण येणार आहे. आपली वाचनाची पण सिरीज सुरू आहे आणि आपण इंग्रजीमध्ये लिहायचं कसं हेही आपण शिकत आहोत. भल्यांना इंग्रजीमध्ये लिहिता येत नाही, लक्षात घ्या. पण मी गॅरंटी देऊन सांगेल तुम्हाला, तुम्ही जर हे 7 व्हिडिओ जर पाहिलेत तर तुम्हाला गॅरंटीनं लिहिता येणार आहे. सो व्हिडिओ अनलिस्टेड नाहीत किंवा पेड नाहीत. तुम्ही जाऊ शकता, प्लेलिस्ट पहा. तुम्ही सिम्पली, काही जण असं म्हणत आहेत की आम्हाला कसं पाहायचं समजत नाही. सो सिम्पली तुम्ही काय करायचं आहे, युट्यूबवर जा. युट्यूबवर जाऊन तुम्ही चॅनलचं नाव सांगा, नाव लिहा. त्यावर कोणतं लिहाल चॅनलचं नाव? इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. 8, 9, 10 8, 9, 10 टाकायचंय. सो इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10 असं चॅनलचं नाव टाका. आणि नाव टाकलं की तुम्ही त्याला सर्च केलं की तुम्ही ऑटोमॅटिक चॅनलवर जाल आणि मग चॅनलवर सगळे व्हिडिओज आहेत. सो चॅनल मधली प्लेलिस्ट कशी पाहायची ते पाहून घ्या. प्लेलिस्ट मध्ये मी सिक्वेन्सनी सर्व व्हिडिओज दिलेले आहेत. सो तुम्हाला जो पाहायचा आहे, समजा रिडिंगचा पाहायचा असेल तर प्लेलिस्ट मधली वाचन सिरीज वाचन शिका याची सिरीज आहे ती पहा तुम्ही. तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर ग्रामरच्या सिरीज सिक्वेन्सने लावलेल्या आहेत. बेसिक इंग्लिश ग्रामरची सिरीज आहे. स्पोकनची सुद्धा सिरीज आहे त्यामध्ये. तर स्पोकनचे सुद्धा त्याच्यामध्ये जवळपास 19-20 व्हिडिओज आहेत अपलोड केलेले. सो ती पण सिरीज तुम्ही अभ्यास ज्यांना स्पोकन करायचं असेल ते पाहू शकता. सो फक्त प्लेलिस्ट चेक करता आली पाहिजे. आणि जर सर्च करता येत नसेल तर पहिले युट्यूबवर जाऊन चॅनलचं नाव टाका. तुम्हाला जो व्हिडिओ पाहायचा आहे चॅनलच्या पुढे लिहा. सपोज तुम्हाला टेन्स पाहायचं असेल, चॅनलचं नाव टाका. युट्यूबवर जा, पहिले युट्यूबवर जा, चॅनलचं नाव टाका इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10 आणि त्यापुढे लिहा टेन्स. मग तुम्हाला इझी इंग्लिश ग्रामरवरचा म्हणजे आमच्या चॅनलवरचा टेन्सचा व्हिडिओ मिळेल. ओके, किंवा टेन्सची प्लेलिस्ट मिळेल. सो तुम्ही अशा पद्धतीनं जो भाग पाहायचा आहे तो आमच्या चॅनलच्या नावाच्या पुढे टाका. तुम्हाला वाचन शिकायचं असेल तुम्ही रिडिंग टाका, इंग्लिश रिडिंग टाका, त्यावर इंग्लिश रिडिंगचा आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ येईल. ओके, सो या पद्धतीनं तुम्ही खरं तर चॅनलवरचा कोणताही व्हिडिओ पाहू शकता. मला खूप पॅरेंट्सचे फोन येत आहेत की मॅम आम्हाला ते पाहायचं कसं ते समजत नाहीये, तुमचा हा व्हिडिओ आम्हाला कसा भेटेल, केव्हा भेटेल, कुठे भेटेल. ओके, सो यासाठी हे सर्व सांगणं. सो बघा आता आपण पाहूया की प्लुरल जर असेल म्हणजे आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये जर अनेक गोष्टी असतील सांगितल्या तर मग देअरनं वाक्य करायचं का नाही करायचं. सो बघा कशा पद्धतीनं, बागेमध्ये खूप झाडं आहेत. खूप झाडं आहेत, एक आहेत का? नाही, अनेक आहेत. इथे सुद्धा पण बघा आपल्याला
झाड हा शब्द जो आहे तो ऍज अ सब्जेक्ट घेता येत नाही, मग आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागतो इथे देअर. आता सिम्पली लक्षात घ्या, ह्या देअरच्या पुढे तुमच्याकडे जर तुमच्या दिलेल्या वाक्यामध्ये अनेकवचनी शब्द असेल, एकापेक्षा जास्त असतील, नाऊन असतात ते, सो नाऊन पाहायचे. 1 2 3 आहेत का एकापेक्षा जास्त आहेत. 1 असेल तर इज घ्या, अनेक असतील तर ह्या देअरच्या पुढे आर घ्यावं लागतं. आणि काय आहे, खूप झाडं आहेत. देअर आर मेनी ट्रीज. लक्षात घ्या, इथे आपण करतो आहोत ट्रीज, म्हणजे बघा प्लुरल घेत असताना 2 बदल करावे लागतात. एक तर आपल्याला आर घ्यावं लागतं आणि आपल्याला नाऊनचा प्लुरल फॉर्म घ्यावा लागतो. म्हणजे जे नाव आहे ते आपल्याला अनेक वचनी म्हणजे एस किंवा ईएस लावून घ्यावं लागतो. सो देअर आर मेनी ट्रीज इन द बाग. बाग मीन्स गार्डन. ओके, इन द गार्डन, राईट. देअर आर मेनी ट्रीज इन द गार्डन. म्हणजे पहा, अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की अनेक गोष्टी जर दिलेल्या असतील तुमच्या वाक्यामध्ये, अनेक म्हणजेच नाऊन जे आहे ते प्लुरल मध्ये आलेलं असेल तर इथे आर घ्यावं लागतं आणि जे नाऊन आलेलं आहे वाक्यात ते अनेक वचनी घ्यावं लागतं. खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या असतात त्यामध्ये जर असं एखादं वाक्य आलं तर त्याच्यामध्ये अशा मिस्टेक दिलेल्या असतात. पहा, देअरचं वाक्य असतं, इथे पण आर लिहिलेलं असतं पण इथे एस नसतो. सो इथे फक्त सिम्पली ट्री शब्द लिहिलेला असतो. तर मग देअर आर मेनी ट्री इन द गार्डन असं लिहिलेलं असेल तर ते वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे, कधी कधी इथं आरच्या ऐवजी इज लिहिलेलं असतं, देअर इज मेनी ट्रीज इन द गार्डन, अशा प्रकारचं वाक्य येतं एक्झाम मध्ये. सो इथे मिस्टेक आहे, इथे इज नाही येणार आहे. त्यांनी जर इज लिहून वाक्य दिलेलं असेल तर ती मिस्टेक तिथं आहे. तुम्हाला मिस्टेक शोधायची असतात, एरर शोधायची असते सेंटेन्स मधली. सो त्यासाठी हे लक्षात ठेवायचंय की अनेक वचन असेल तर आर येतो आणि अनेक वचनी शब्द येतो. आता हे बघूया, टेबलवर खूप पुस्तकं आहेत. टेबल आहे कुठेतरी, सो त्या टेबलवर खूप पुस्तकं आहेत, म्हणजे आपल्याला लिहायचे की तिथं खूप पुस्तकं आहेत. सो अशा वेळेस आपण सब्जेक्ट नसेल तर वाक्याची सुरुवात करतो देअरने. आता इथं खूप पुस्तकं आहेत, देअर आर, खूप म्हणजे मेनी, देअर आर मेनी बुक्स. कुठं आहे, टेबलवर, ऑन द टेबल, ऑन द टेबल. ओके, देअर आर मेनी बुक्स ऑन द टेबल. आता मला सांगा, हे 2 वाक्य तुम्ही करू शकाल की नाही? नक्कीच करू शकणार आहात. ऑफिस मध्ये खूप लोक आहेत. किती लोक आहेत? खूप लोक आहेत. सब्जेक्ट नाही, मग वाक्याची सुरुवात कशाने कराल? देअरने करा. मग इथे तुम्ही इज घ्याल का आर घ्याल? घ्या बरं. आणि ऑफिस मध्ये साठी आपल्याला घ्यावं लागेल शब्द शेवटी, तो तुम्ही जरूर घेणार आहात. सो या पद्धतीचे हे दोन्हीही वाक्य. पुस्तकामध्ये आणि चित्रासाठी काय लिहाल शब्द? पिक्चर्स. ओके, सो चित्रासाठी शब्द लिहा पिक्चर्स. आणि हे पण वाक्य करा बरं. हे दोन्हीही वाक्य मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाका. तुम्हाला इज आणि आर आणि देअर याचा अर्थ कळतोय का हे समजेल. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा देअर शब्द आहे. सो हा आणि हा देअर याच्यामध्ये फरक असतो. THEIR हा देअर नाहीये. हा देअर जो शब्द असेल तर याचा अर्थ असतो त्यांचा, त्यांची, त्यांचे. ओके, हा वेगळा शब्द आहे आणि हा वेगळा शब्द आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. देअर सेम आहेत ना शब्द, कन्फ्युज व्हाल. सो त्यासाठी दोन्हीचा अर्थ सांगते. आता बघा, हे जे सगळे वाक्य आहेत यामध्ये तुम्हाला इज आणि आर आलेलं दिसेल. सो आता हेच सर्व वाक्य जे आहेत तुम्ही वॉज आणि वरने पण करू शकता. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडे होती, एक माणूस होता, देअर वॉज अ मॅन. एक माणूस होता, देअर वॉज अ मॅन. एक रूम होती, देअर वॉज अ रूम. एक मैदान होतं, तिथे मी गेलो होतो ना, तिथे एक मैदान होतं. सो मग काय म्हणाल? देअर वॉज अ ग्राउंड, देअर वॉज अ ग्राउंड. रूम मध्ये एक टीव्ही होती. मी त्यांच्या रूम मध्ये गेलो होतो तर रूम मध्ये एक टीव्ही होती. सो मग काय सांगाल? देअर वॉज अ टीव्ही इन द रूम, देअर वॉज अ टीव्ही इन द रूम. शाळेमध्ये एक लॅब होती, देअर वॉज अ लॅब इन द स्कूल. एक हॉटेल होतं, मी गेलो होतो तिथे एक हॉटेल होतं, देअर वॉज अ हॉटेल.
अशाच पद्धतीनं तुम्ही हे सर्व वाक्य जे आहे ती पण तुम्ही वर घेऊन करू शकता. वर शब्द केव्हा येत असतो, वॉज केव्हा येत असतो, सो तुम्हाला माहिती आहे की जर जनरली सिंग्युलर शब्द असेल तर त्यासाठी आपण वॉज घेतो आणि वर जो आहे तो जनरली प्लुरल फॉर्म साठी आपण घेत असतो. राईट. यू सिंग्युलर प्लुरल साठी आपण वरच घेत असतो. राईट. तशाच प्रकारे आयच्या पुढे आपल्याला वॉजच घ्यावं लागतो कारण आय सिंग्युलर आहे. राईट. पण यू हा शब्द सिंग्युलर पण येतो आणि प्लुरल पण येतो. पण सिंग्युलर आलं तरी पण वर शब्द घ्यावा लागतो आणि प्लुरल आलं तरी पण आपल्याला वर शब्द घ्यावा लागतो. राईट. सो बघा त्या पद्धतीने आता आपण बघणार आहोत आणखी काही वाक्यांची आपण प्रॅक्टिस करूया. आता हे जे वाक्य मी तुम्हाला सांगितले या पद्धतीने वॉज वरचे तुम्ही करू शकता. आता हे सर्व जे वाक्य आहेत हे सगळे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आहेत. हे सगळे तुम्ही निगेटिव्ह जर केली तर तुमचे पुन्हा एवढे सारे वाक्य तयार होणार आहेत. मी फक्त वर्डवरचे शब्द दाखवलेले आहेत, वाक्य दाखवलेले आहेत आणि सांगते आहे तुम्हाला. सो हे जर सगळे निगेटिव्ह केले, समजा एक जंगल नव्हतं तिथं, आम्ही तिथे गेलो होतो पण जंगल नव्हतं. देअर इज नॉट अ फॉरेस्ट. तिथे एक जंगल नाहीये तिथे जंगल. सो देअर इज नॉट अ फॉरेस्ट. म्हणजे सगळे वाक्य तुम्ही नकारार्थी घेऊ शकता. एक बाग आहे असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही असंही म्हणू शकता एक बाग नाहीये. सो देअर इज नॉट अ गार्डन. तिथं गार्डन नाही. ओके. सो या पद्धतीनं जर नॉट घेतलं तुम्ही तर तुम्ही सर्व वाक्य नकारार्थी बनवू शकता. एक माणूस आहे, एक माणूस नाही. देअर इज नॉट अ मॅन. ओके. देअर इज नॉट अ मॅन. देअर इज नॉट अ रूम. तिथं रूम नाहीये, मी गेलो होतो. देअर इज नॉट अ रूम. सो किंवा आपण रूमच्या पुढे देअर इज नो रूम असंही म्हटलं तरी करेक्ट येतं. सो याच पद्धतीनं देअर इज नो, देअर इज नॉट या पद्धतीनं पण तुम्ही हे सेंटेन्सेस करू शकता. म्हणजे पुन्हा तुमचे हेच वाक्य निगेटिव्ह सेन्स मध्ये सुद्धा तयार होतील. जसं की सपोज मी फोन केला परंतु कोणी उचलला नाही किंवा कोणी बोललंच नाही तर आपण काय म्हणतो, देअर इज नो आन्सर. है ना, कोणीच उत्तर दिलं नाही, देअर इज नो आन्सर. किंवा टीचर आहेत, त्यांनी प्रश्न विचारला, मुलांनी उत्तर दिलंच नाही तर काय म्हणतो आपण, देअर इज नो आन्सर. सगळ्यांना विचारला प्रश्न पण कोणीच उत्तर दिलं नाही, देअर इज नो आन्सर. उत्तरच नाही म्हणजे कोणीही उत्तर दिलं नाही, देअर इज नो आन्सर. सो अशा पद्धतीने बघा हे सर्व सेंटेन्सेस जे आहेत ते तुम्ही ॲमिजारचे वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता. फक्त महत्वाची गोष्ट कोणती आहे, सब्जेक्ट नसला पाहिजे. सब्जेक्ट जर असेल तर अशा प्रकारची वाक्य होतील. सो वाक्यात जर सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट आधी घ्यावा लागतो. जिथे सब्जेक्ट नाही तिथे आपल्याला अशा प्रकारची वाक्य बनवता येत असतात. अनिश्चित वस्तू किंवा व्यक्तींसाठी आपण ह्या देअरचा उपयोग करत असतो. आता बघूया प्रॅक्टिस करायची आहे. खूप विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे याची. तर प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला इथे वाक्य दिलेली आहेत. या वाक्यांची प्रॅक्टिस तुम्ही जरूर करा घरी. तुम्ही हे वाक्य तुम्हाला जमतात का तुम्ही पहा. फक्त सिंगल आहे का अनेक आहेत, एक आहे का अनेक आहेत नाउन वाक्यामध्ये ते पाहायचं. जसं की माझ्या घरात 2 रूम आहेत, दोन सांगितल्यात म्हणजे प्लुरल आहे. सो प्लुरल आलेलं असेल तर तुम्हाला आर वापरावं लागेल. वाक्यात जर सिंग्युलर नाउन असेल तर तुम्हाला इज वापरायचं आहे. एवढी एक गोष्ट लक्षात घ्या आणि हेच वाक्य प्रॅक्टिस करा तुम्ही घरी. ओके. जर तुम्हाला उत्तर त्याची आली तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल आणि ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर पाठवले तर उत्तर करेक्ट असतील तर मी त्याला रिप्लाय करेन. करेक्ट नसेल तर तरी सुद्धा मी त्याला रिप्लाय करेन. म्हणजे तुम्हाला तुमची उत्तरं करेक्ट आलीत का तेही कळेल. कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं मला जरूर लिहून पाठवा. त्याचबरोबर बघा अजून भरपूर साऱ्या मी तुम्हाला हिंट दिलेले आहेत जिथे की तुम्ही देअरची भरपूर वाक्य करू शकतात. आत्ताची वाक्य आपली 100+ नक्कीच झालेली आहेत. व्हिडिओ पुन्हा तुम्ही संपल्यानंतर पाहू शकता किती वाक्य झालेली आहेत. सो असे वाक्य अजून तुम्हाला कुठे कुठे करता येऊ शकतात. सपोज तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये गेलात तर गार्डनमध्ये काय काय आहे त्याच्याबद्दलची तुम्ही भरपूर सारी वाक्य करू शकतात. देअर इज अ ट्री, एक ट्री लिहू शकता. देअर आर मेनी फ्लावर्स. ओके. देअर आर मेनी फ्लावर्स. बेंचेस असतात तिथे सो लिहू शकता. देअर इज अ टेबल, देअर इज अ बेंच. ओके. देअर आर सो मेनी पीपल. देअर इज अन ओल्ड मॅन. देअर इज अन ओल्ड मॅन. तिथे एक म्हातारा माणूस आहे बसलेला. सो अशा प्रकारचे किंवा स्टॉल्स असतात.
तुम्ही स्टॉल्स बद्दल लिहू शकता. सो मेनी सेंटेन्सेस. गाव आहे, आपलं गाव. सो तुमचं जे गाव आहे, शहर आहे, त्याच्याबद्दल त्या शहरामध्ये तुम्हाला काय काय आहे ते लिहा. तुम्ही सपोज शहरात गावात राहत असाल, गावात किंवा शहरात, सपोज शहरात राहताय तर तुम्ही लिहू शकता शहरात काय काय आहे. देअर इज अ हॉस्पिटल, राईट. हॉस्पिटल असतं. देअर इज अ टेम्पल, देअर आर सो मेनी टेम्पल, देअर आर सो मेनी बिग हॉस्पिटल्स, राईट. देअर इज अ लॅबोरेटरी, देअर इज अ लायब्ररी, देअर आर सो मेनी लायब्ररीज, सो देअर आर सो मेनी गुड लायब्ररीज. ओके, अशा प्रकारची वाक्य तुम्ही वेगवेगळी बनवू शकता. तुमच्या गावामध्ये काय काय आहे ते प्रत्येक गोष्ट तुम्ही इथं मेन्शन करू शकता. ठिकाणं सगळे कोणते आहेत ते. सो घरात, रूम मध्ये, अशा ठिकाणी आपण काय काय आहे वस्तू तुमच्या त्या जर लिहून काढल्यात, एक आणि एक फक्त लक्षात घ्या, देअर इज, देअर आर. आणि मग तुम्हाला ऑटोमॅटिक हा कन्सेप्ट जो आहे तो तुमचा पूर्णपणे पक्का होईल. आणि मग स्टोरी येऊ द्या, एसे येऊ द्या. आता स्टोरीमध्ये खूप सारं आपल्याला लिहावं लागतं की देअर इज अ टाउन, एक गाव होतं तिथं. इन दॅट टाउन देअर इज अ मॅन. ओके, तिथे एक माणूस होता. अशा प्रकारची वाक्य आपल्याला खूप सारी बनवावी लागतात. जसं स्कूलचं मी उदाहरण दिलं. स्कूलमध्ये पण तुम्हाला स्कूलवर एसे लिहायचं असेल तर तिथं तुम्हाला अशा प्रकारचे देअर इज, देअर इज, देअर इज असे वाक्य बनवावे लागतात. देअर इज अ ऑफिस, देअर इज अ प्यून, देअर इज अ मॅन, देअर आर सो मेनी रूम्स. अशा प्रकारची वाक्य आपल्याला बनवावी लागतात. सो आता इथून पुढे देअरचा कधीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तुम्ही कोणतंही वाक्य लिहू शकणार आहात. मला माहिती आहे की तुम्हाला हे व्हिडिओ खूप आवडत आहेत. खूप खूप मेहनत केलेली असते आम्ही सुद्धा. त्यामुळे या मेहनतीसाठी एक लाईक जरूर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. पण या मेहनतीसाठी एक लाईक तर नक्कीच द्यायला पाहिजे, कारण व्हिडिओ तर खूप आवडत आहे, याचे फायदा पण आपण घेत आहोत. सो एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मी सांगितलेले उत्तरं लिहून पण पाठवा. मला पण कळेल की मी शिकवलेलं किती तुम्हाला समजत आहे आणि तुमची प्रॅक्टिस पण होणार आहे. सो कमेंट बॉक्समध्ये आन्सर जरूर टाका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. करणारच आहात, कारण याच्यावर खूप साऱ्या गोष्टी आणखी इथून पुढे तर 10वीच्या पूर्ण सिरीज येणार आहे. 10वी 12वी याच्या बोर्ड एक्झाम आता लवकरच येतात. त्यामुळे या सर्व एक्झामचं प्रिपरेशन, फर्स्ट टर्मच्या एक्झाम येत आहेत. सो त्याचंही वेगवेगळं प्रिपरेशन आपण घेऊन खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करावंच लागणार आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि हो, शेअर करा, कारण अशा पद्धतीचे वाक्य कसे लिहायचे हे कुणालाच माहिती नसतं. मराठीमधून हे कुठेही शिकवलेलं पण नाही. यूट्यूबवर सुद्धा सर्च करा, तुम्हाला नक्कीच भेटणार नाही. सो आपलं एकमेव चॅनल आहे. सो लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.